कोयना आणि वारणा धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून सांगली जिल्ह्यात जोरदार पाऊस सुरू आहे। त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे। त्यामुळे सांगलीतील सूर्यवंशी आणि आरवाडे प्लॉटमधील 10 कुटुंबातील 56 लोकांना स्थलांतर केलं आहे। यापैकी 4 कुटुंबातील 26 जण महापालिकेच्या निवारा केंद्रात तर 6 कुटुंबातील 30 लोकांना अन्य ठिकाणी स्थलांतर केलं आहे। दरम्यान मिरजेतील कृष्णा घाट परिसरातील कुर्णे प्लॉटमधील 70 जनावरे ही अन्य सुरक्षित ठिकाणी हलवली आहेत। 2019 साली महापुरात बरेच जनावरे दगावली होती। त्या अनुषंगाने सर्वप्रथम पूरपट्ट्या क्षेत्रात बाधित होणाऱ्या जागेतील सर्व जनावरे सुरक्षित स्थळे स्थलांतरित करण्याची सूचना राष्ट्रवादी महिला आघाडीचे जिल्हाध्यक्ष आणि महापालिकेच्या माजी स्थायी समिती सभापती संगीता हार्गे यांनी सूचना केली होती। त्याचबरोबर महानगरपालिकेकडूनही योग्य ती उपाययोजना आणि नागरिकांना योग्य ती सोय सुविधा उपलब्ध केले जाईल असे आश्वासन देण्यात आले। आज कुर्णे प्लॉटमधील 70 जनावरे अन्य ठिकाणी हलवण्यात आली आहेत। नदीकाठच्या लोकांना प्रशासनाने सतर्कतेचा आदेश दिला आहे। जिल्हा प्रशासन, महापालिका प्रशासन, NDRF संभाव्य पूरस्थितीसाठी सज्ज झालं आहे।